नमस्ते मित्रांनो, देवगिरीचे यादव व विजयनगरचे अश्वपती कृष्णदेवराय यांचे साम्राज्य एकदाचे लयाला जाऊन यवनांची सरेआम कत्तल सुरू झाली। सगळीकडे अंधाधुंदी लूटमार, गुलामी, अत्याचार व जाळपोळ। खैबर खिंडीतून व समुद्रमार्गे आपल्या देशात घुसलेले घुसखोर पठाण, बुंदेले, रोहिले, हुन, तुर्क, अय्युबी व सगळ्यात शेवटी मुघल यांनी साम्राज्य बनविले। पण एका व्यक्तीने आत्मविश्वासाने मान झुकवली नाही। त्यांचे नाव आहे शिवाजी। स्वराज्य रक्षक, संकल्पक राजे शहाजींना आपल्या मुलाने स्वराज्य निर्माण करावे असे वाटले। आपल्या आईच्या आशीर्वादाने त्याने मावळ्यांना एकत्र आणून स्वराज्य निर्मितीचा विश्वास देऊ केला। ठरले तर मग रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य यज्ञ सुरू झाला। जनतेने विश्वास कोणावर ठेवावा? कोण हा अन्याय संपविणार? त्याचे उत्तर तिथेच सापडते। हा पहा, कोण? अफझल खान। हा न्यायनीतीने वागला असता तर याची आहुती कधीच पडली नसती। म्हणूनच रयतेचा राजा, जाणता राजा, प्रेमळ राजा, जनकल्याणी राजा हे विश्वासाचे नाते राजाने कायम राखले आणि जनतेनेही आपण राजाला साथ दिली। शेवटपर्यंत या लोकराजाला रयतेने साथ देत असताना अनेक बलिदाने समर्पित केली। राज्य निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली। मनामनात जागवलेला विश्वास घोडखिंडीला कधी पावनखिंड करतो तर कधी कोंढाण्याचा सिंहगड असे नाव बदलून ठेवतो। वेळात मराठे वीर दौडले साथ या प्रसंगातील एकता, धैर्य व मातृभूमीच्या प्रेमाची गहन भावना व्यक्त होते। जिथे प्रतापरावांसारखे शूर सेनानी आपल्या साथीदारांसोबत स्वराज्याच्या रक्षणासाठी सर्वस्व पणाला लावतात, तिथेच शाहिस्तेखानाला पळून जावे लागते। शाहिस्तेखानाची फजिती आणि त्याची बोटे त्याला मोजावी लागली। ते कोण पहा? सुभेदाराची सून। अशीच आमची आई असती, आम्ही असे सुंदर झालो असतो असे म्हणणारे शिवाजीराजे औरंगजेबाला मात्र ताटमानेने जाब विचारतात। हा आत्मनिर्भर विश्वास कुणी निर्माण केला? औरंगजेबाला धडकी कुणी भरवली? त्याचे काय गुपित असावे? शिवाजीची विश्वासू माणसे, त्यांनी संपादन केलेला जनतेचा विश्वास, सर्वस्व पणाला लावणारा, जीवाभावाची माणसे सोबत घेऊन एकदाचे स्वराज्य निर्माण करणारा छत्रपती शिवाजी। त्यांचा राज्याभिषेक झाला। सर्व शत्रूंना जबर बसली, रयतेला हायसे वाटले। सर्वांना शिवाजी छत्रपती झाल्याचे मान्य करावे लागले। शिलेदारांच्या बलिदानाची जाणीव राजांना सतत होती। कान्होजी, जयदेव, मोरारबाजी, तानाजी, बाजीप्रभू, नेताजी पालकर यांच्या सोबतीने स्वराज्य निर्माण झाले। सागरी आरमार उभे राहिले। दूरदृष्टीने समुद्रामध्येही राजांनी किल्ले बांधले। एका प्रसंगात तर हिरकणी नावाच्या महिलेने आपल्या बाळासाठी एक वेगळेच उदाहरण ठेवले। आग्र्यावरून करून घेतलेली सुटका कोणत्या प्रेरणेने झाली? रयतेने ठेवलेल्या विश्वासाने पूर्ण झाली। मला आणखी काम करायचे आहे। अत्यंत निकीने नेमाने काम करणारा हा राजा, याच्या सैन्यामध्ये नुसताच हिंदू नव्हते, मुस्लिमही होते। ते मुस्लिमांचे शत्रू नव्हते, ते शत्रू होते अत्याचारी प्रवृत्तीचे। ज्या ज्यावेळी स्वकीयांनीच महाराजावरती तलवारी उपसल्या त्यावेळी ते वार झेलणारे वीर मुस्लिमच होते। छत्रपतींनी न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यावर आधारलेले निधर्मी राज्य निर्माण केले होते। महाराजांचा हा लढा राष्ट्रीयत्वाचा होता। त्यांच्या या राजकारभारावर विश्वास ठेवून पुढील पिढीने अत्यंत सुरळीतपणे राज्य केले। प्रत्यक्ष दिल्लीच्या बादशहाने अब्दाली विरोधात मराठ्यांची मदत मागितली। केवढे हे दिव्य सुशासन, दृढ विश्वास। एकदा हा विश्वास मनात निर्माण झाला की अनेक अवघड कामे पूर्णत्वाला जातात। म्हणूनच म्हणावेसे वाटते, स्वराज्य हे स्वराज्य असते, तेथे परकीयाने शिरकाव करू नये। धन्यवाद।